पारनेर तालुक्याच्या दुर्गम भागात वसलेलं हे आहे सावरगाव. पहिल्या नजरेत हे महाराष्ट्रातील इतर हजारो गावांसारखंच दिसतं, पण या गावाची गोष्ट एका फलकापासून सुरू होते. भिंतींवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, सर्वांगीण विकासाची कास, राज्यात नंबर 1 ग्रामपंचायत बनवण्याचा ध्यास. ध्येय मोठं आहे आणि त्या ध्येयासोबतच मोठी जबाबदारीही येते. कारण राज्यातील आदर्श ग्रामपंचायत ठरणं हे घोषणांनी होत नाही, ते सिद्ध करावं लागतं. स्वच्छतेत, पाणी पुरवठ्यात, जलसंवर्धनात, आरोग्य सेवेत, रोजगारात आणि सर्वात महत्त्वाचं सरकारी नोंदीमध्ये. विजेत्या ग्रामपंचायतीला मिळतात तब्बल 5 कोटी रुपये. हे आहे जलजीवन मिशन हर घर जल योजनेचे अधिकृत पोर्टल. आणि आता आपण पाहणार आहोत सावरगावची 20 जून 2026 पर्यंत अद्ययावत करण्यात आलेली अधिकृत माहिती. पोर्टलनुसार गावातील एकूण कुटुंबांची संख्या 478 आहे. त्यापैकी 373 कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. म्हणजेच हर घर जल योजनेअंतर्गत 78.03% कुटुंबांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचल्याची नोंद आहे. अजून 105 कुटुंबांपर्यंत पोहोचणे बाकी आहे. गावामध्ये एकूण 6 वस्तींची नोंद करण्यात आली आहे. मात्र येथे एक मनोरंजक बाब दिसून येते. सावरगाव परिसरातील लांडगेवाडीचे नाव या अधिकृत यादीमध्ये कुठेच दिसत नाही. आता लांडगेवाडी अस्तित्वात नाही की ती पोर्टलवर पोहोचली नाही, याचे उत्तर संबंधित यंत्रणाच देऊ शकतील. सध्या मात्र अधिकृत नोंदीमध्ये सावरगावच्या 6 वस्तींचीच माहिती उपलब्ध आहे. शैक्षणिक सुविधांच्या बाबतीतही पोर्टलवर काही रंजक माहिती उपलब्ध आहे. सावरगावमध्ये एकूण 6 शाळांची नोंद आहे. यामध्ये प्राथमिक शाळा तसेच एक माध्यमिक विद्यालयाचा समावेश आहे. सकारात्मक बाब म्हणजे पोर्टलनुसार सर्व शाळांना नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र पुढील आकडे थोडे बारकाईने पाहण्यासारखे आहेत. 6 शाळांपैकी 5 शाळांमधील शौचालयांमध्ये नळाद्वारे पाणी उपलब्ध असल्याची नोंद आहे. तसेच 5 शाळांमध्ये हात धुण्याची सुविधा देखील उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच एक शाळा अजूनही या दोन्ही सुविधांच्या प्रतीक्षेत आहे असे अधिकृत पोर्टलवरून दिसून येते. अंगणवाड्यांची परिस्थिती काहीशी अशीच आहे. गावात एकूण 6 अंगणवाड्या आहेत आणि सर्व अंगणवाड्यांना नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा होत असल्याचे पोर्टल सांगते. परंतु शौचालयांमध्ये नळाद्वारे पाणी उपलब्ध असलेल्या अंगणवाड्यांची संख्या केवळ 3 आहे. तर हात धुण्यासाठी नळाद्वारे पाणी उपलब्ध असलेल्या अंगणवाड्यांची संख्या 4 आहे. म्हणजे पाणी अंगणवाडीपर्यंत पोहोचले आहे, पण त्या पाण्याचा वापर सर्व आवश्यक सुविधांपर्यंत पोहोचला आहे का, हा प्रश्न अजूनही उरतो. आता पाहूया वस्तीनिहाय आकडेवारी. सुरुवात करूया चिकणे झाप पासून. येथे 293 लोकसंख्या आणि 57 कुटुंबांची नोंद आहे. त्यापैकी 49 कुटुंबांपर्यंत नळ जोडणी पोहोचलेली आहे. गुडसेवाडीमध्ये 262 लोकसंख्या आणि 47 कुटुंबे आहेत. त्यापैकी 31 कुटुंबांना नळ जोडणीचा लाभ मिळालेला आहे. मानेवाडीमध्ये 244 लोकसंख्या आणि 47 कुटुंबे असून त्यापैकी 30 कुटुंबांपर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा पोहोचल्याची नोंद आहे. काळेवाडीमध्ये 544 लोकसंख्या आणि 104 कुटुंबे आहेत. त्यापैकी 68 कुटुंबांना नळ जोडणी मिळालेली आहे. आणि आता येते चिकणीवाडी. 410 लोकसंख्या आणि 76 कुटुंबे. विशेष बाब म्हणजे सर्वच्या सर्व 76 कुटुंबांना नळ जोडणी. मुख्य वस्तीपासून तुलनेने दूर असलेल्या या भागात 100% नळ जोडणी पूर्ण झालेली दिसते. सरकारी पोर्टलवरील आकडेवारीनुसार हर घर जल या संकल्पनेच्या सर्वात जवळ पोहोचलेली वस्ती कोणती असेल तर ती चिकणीवाडी म्हणावी लागेल. गावाची लोकसंख्या 769 असून 147 कुटुंबांची नोंद आहे. त्यापैकी 119 कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध झालेला आहे. या संपूर्ण योजनेसाठी पाण्याचे मुख्य स्रोत म्हणून सावरगावमधील विहीर आणि मांडोळ धरण
परिसरातील विहिरींची नोंद करण्यात आलेली आहे. याच स्रोतांमधून सावरगाव आणि विविध वस्त्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. जलजीवन मिशनचे उद्दिष्ट स्पष्ट आहे. प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित आणि नियमित पाणी पुरवठा पोहोचवणे. पोर्टलवरील माहितीनुसार पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी सावरगावमधील 5 महिलांची फील्ड टेस्ट किट अर्थात FTK चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. गावकऱ्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी या महिला नियमितपणे पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवतात आणि त्यांच्या नोंदीनुसार नळाद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता चाचणी 1 जून 2026 रोजी करण्यात आली होती. या चाचणीनंतर संबंधित समितीने एक दिलासादायक निष्कर्ष नोंदवला. नळातून येणारे पाणी पिण्यास योग्य आहे. ही माहिती वाचल्यानंतर निदान एक गोष्ट तरी स्पष्ट होते. सावरगावमध्ये नळातून पाणी येते की नाही यावर वाद असू शकतो, पण पाणी आल्यानंतर ते पिण्यास योग्य आहे की नाही याचे उत्तर अधिकृत नोंदीमध्येच उपलब्ध आहे. विशेष म्हणजे पावसाची अद्याप फारशी सुरुवात झालेली नसतानाही जून महिन्यात गावाला नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. अशा वेळी सावरगावमध्ये नळातून पाणी येत आहे आणि तेही पिण्यायोग्य असल्याची नोंद पोर्टलवर आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत स्तरावर जल उपयुक्तता व्यवस्थापन पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोर्टलवरील माहितीनुसार सावरगाव ग्रामपंचायतीतील काही सदस्य या पथकात कार्यरत आहेत. या पथकावर पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करणे, कामांची देखरेख करणे, अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे, देखभाल सुनिश्चित करणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधणे अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर गावात पाण्याशी संबंधित काही चांगले घडले तर त्याचे श्रेय घेण्याचा आणि काही बिघडले तर त्याची माहिती घेण्याचा अधिकार या पथकाकडे आहे. कागदावर पाहिले तर जबाबदाऱ्यांची यादी इतकी प्रभावी आहे की गावातील प्रत्येक थेंबावर या समितीची नजर असावी असे वाटते. मात्र समिती किती सक्रिय आहे, बैठका किती झाल्या, कोणते निर्णय झाले आणि त्यातून काय परिणाम झाले याची माहिती पोर्टलवर दिसत नाही. म्हणून सध्या तरी आपण एवढेच म्हणू शकतो की समिती अस्तित्वात आहे, सदस्यांची नावे नोंदवलेली आहेत आणि जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. आता त्या जबाबदाऱ्या कितपत पार पाडल्या याचा अंदाज पुढील आकडेवारी आणि वास्तव परिस्थितीवरून प्रत्येकाने स्वतःच बांधायचा आहे. पोर्टलवरील माहितीनुसार 2008 ते 9 मध्ये गोडसेवाडी सावरगाव पाणी पुरवठा योजनेसाठी 103 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर या योजनेवर आणखी 54.27 लाख रुपये दुरुस्ती आणि विस्तारासाठी खर्च करण्यात आले. याच काळात सावरगाव पाणी पुरवठा योजनेसाठी 41.97 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर 2009-10 मध्ये पुन्हा एकदा सावरगाव पाणी पुरवठा योजनेसाठी आणखी 41.97 लाख रुपये मंजूर करण्यात आले. म्हणजे पाणी पुरवठ्याचा प्रवास हा एकदाच झालेला प्रयत्न नसून सातत्याने निधी मिळत राहिलेला प्रवास असल्याचे दिसते. मात्र खरी उंच भरारी घेतली ती 2021-22 मध्ये हर घर जल या उद्दिष्टासाठी रेट्रोफिटिंग टू सावरगाव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आणि त्यासाठी तब्बल 3,41,87,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. याशिवाय 91.02 लाख रुपये दुरुस्ती आणि विस्तारासाठी खर्च झाल्याची नोंदही पोर्टलवर उपलब्ध आहे. त्यानंतर 2023-24 मध्ये FHTC कंपोनंट अंतर्गत आणखी 10.51 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व योजना पोर्टलवर आजही कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता जर या सर्व योजनांचा आणि निधीचा एकत्र हिशोब केला तर गेल्या जवळपास 2 दशकात सावरगाव आणि परिसरातील पाणी पुरवठ्यासाठी 5,39,00,000 रुपयांहून अधिक निधी मंजूर झाल्याचे दिसून येते. याशिवाय दुरुस्ती आणि विस्तारासाठी स्वतंत्रपणे किमान 1,45,00,000 रुपयांपेक्षा अधिक खर्च नोंदवण्यात आला आहे. गेल्या 20 वर्षात कोट्यवधी रुपये मंजूर झाले. योजना आल्या, योजनांवर योजना आल्या, दुरुस्ती झाली, विस्तार झाला, समित्या स्थापन झाल्या, समित्यांवर समित्या बसल्या, अहवाल तयार झाले, पोर्टल अपडेट झाले, आकडे वाढले, टक्केवारी हिरवीगार झाली. फक्त एक गोष्ट वाढली नाही
ती म्हणजे गावकऱ्यांच्या नळातील पाण्याची धार. खरं तर सावरगाव हे एक संशोधनाचा विषय व्हायला हवा, कारण इथे पाणी नसतानाही प्रगती कशी दाखवायची याचं मॉडेल तयार झालेलं दिसतं. गावकरी रिकामे हंडे घेऊन फिरत असतील, पण सरकारी पोर्टल मात्र यशाने ओसंडून वाहत आहे. नळ कोरडे असतील, पण अहवाल मात्र ओले चिंब आहेत. लोक टँकरची वाट पाहत असतील, पण आकडेवारीने हर घर जल जवळपास पूर्ण केलं आहे. आणि कदाचित म्हणूनच आजच्या काळात पाणी हे विकासाचं मोजमाप राहिलेलं नाही. विकासाचं खरं मोजमाप म्हणजे पोर्टलवर दिसणारी आकडेवारी, टक्केवारी. कारण गावकऱ्यांना पाणी मिळो अथवा न मिळो, अधिकाऱ्यांना प्रगती मिळाली पाहिजे. शेवटी हर घर जल योजनेचे नाव बदलण्याची वेळ आली आहे की काय, असा प्रश्न पडतो. कारण गावात जर पाणी पोहोचलंच नसेल तर ही योजना हर घर जलपेक्षा हर घर आकडेवारी किंवा हर घर अहवाल म्हणून जास्त यशस्वी झालेली दिसते.